नमस्कार. ही आमची शिरगावची कालू नदी. आता पूर्ण पाणी खाली झालंय, तर गावात नालांचा पाणी काही ये नाही, तर आम्ही सहज बघायला आलो. पाणी काला कमी येत आहे, तर ह्या पाण्याचा टाकीत आम्हाला आजगर समजला. हो बघा, आजगर दाखवतो तुम्हाला टाकीत. हो बघा किती मोठा आजगर आहे, एकदम क्लिअर धावतो तुम्हाला. हो बघा, आता मोटर चालू आहे म्हणतो लवकर, ते पाणी पारताय ना तर समज नाही. किती मोठा आजगर आहे, जाम मोठा रे. हो ना, जाम मोठा आहे. हे बरं समजला. आता याला आम्ही सर्पमित्र बोलून काराचे त्याला. संध्या दादा अजून एक दिले बघ खाली. मोठा आहे ना. ना तू आज निघणार माया नाही हो, त्याला याला वर तर मार्ग नाही ना काही, पायपा मुलं त्याला जमाने निघाला. तिला कुठं तरी गुंडलो असं टाकलं ना, याला जर मित्रांनो, आपण शेगावच्या नदीवरती रेस्क्यूला चाललोय. खरं तर खूप आतमध्ये आहे नदी, खूप अडगळीची जागा आहे. अशा ठिकाणी साप पकडण्याची गरज नसते, पण तो अशा ठिकाणी अडकलाय की जिथनं त्याला स्वतःला निघता येणार नाही. म्हणून आपण रेस्क्यूला चाललोय. पाण्याची टाकी आहे, खूप अरुंद आणि खूप खोल अशी टाकी आहे ती. तर रस्ता तुम्ही पाहू शकतायत. ट्रेजर हंट सारखा रस्ता आहे. हा छोटू सोहम आमच्या जोडीला आहे. सोहम बघ रे इकडे. हां, याने आम्हाला चालवलंय रस्ता सांगत सांगत. पाहू शकतात किती मिस्टिरियस रस्ता आहे. खूप कधीपासून फिरतोय आम्ही, आणि असा भाग नाही जिथे जळालेलं नाहीये. कमीत कमी 1500-1600 मीटर तरी झालं असेल, एवढा पट्टा जळालेला आहे. आणि तो पूर्ण 360 डिग्रीमध्ये जळालेला आहे. खूप सुंदर जंगल. जर का जळण्यापासून वाचला तर निसर्ग एवढा सुंदर बहरेल. तर आम्हाला मित्रांनो भर दिवसा थोडासा चकवा लागला होता, तर आम्ही परत परफेक्ट रस्त्यावरती आहेत. अजगर वाचवण्यापेक्षा लोकांना हा जर का जंगल तुम्ही वाचवला ना तर खूप चांगलं होईल. एवढा सुंदर जंगल पूर्ण जळलेलं आहे. उतरू आपण. ठीक आहे. सिकाडाचा आवाज चालू आहे. क्रिकेटिंग भिंग बोलतात गावाकडची लोक, पण लोकांना माहिती नाही नक्की काय आहे ते. कशाची झाडं हिरवीगार, बाकी सगळी झाडं सुकलेली आहेत. आपल्याला ओळखायला यायला पाहिजेत की कुठली झाडं या उन्हामध्ये जंगलाला सावली देऊ शकतात. बॅटरी आला कॉल नाही लागत. पाहू शकता आपण त्या नदीवरती पोहोचलेले आहोत, आणि हा आहे टाकी ती. आणि टाकीच्या आतमध्ये 1,00,000 लिटरची टाकी असली शक्यता आहे ती. तिथे कोपऱ्यामध्ये मित्रांनो जो बसलेला आहे तुम्ही पाहू शकताय. साईज काही खूप जास्त मोठी अशातला भाग नाही आहे, खूप लहान आहे, पण जागा विचित्र आहे. पकडणं थोडं कठीण जाईल. रॅकेट असतं ना, रॅकेट लय सोपा गेला असता. काल मी तेच बोलतो रॅकेटचा विषय. बॅग देऊ का? बॅग बोलते ना घे. टाकू मारी पण किती खोल रे आतमध्ये? पाणी एवढा खोल आहे, काढी जाईल. मोबाईल घेऊ, तो उभा 2 टॅगा बघून तर त्याच्याकडे दिला मोबाईल व्हिडिओ काढायला. माझं काही नाही. व्हिडिओ काढायला बोलते का तू?
माझा काय मत होतं या लाईव्ह जॅकेट घ्यायचा. लाईव्ह जॅकेट लाईफ जॅकेट जोर मारता खाली उतरला डायरेक्ट डुबला टेन्शन नाही. आणि एक दुनियात मोकलं हा सगळ्या काढू दादा सगळ्या साईड होतो माझ्या सारखं बरं पहिले तर असं भिंत होत एकदा तरी गस काटला का पाडला येतो आत नाही पाडला असेल किती मिनिट जरा समजला पटकन आला असेल तो पाडला नाही तिकडून आला असेल तिला आतमध्ये राहिलो खायला काही काही झालं खायला सध्या मासा वगैरे आहे बोलता मासा आहेत पण तो कसं आहे पाण्यात पण जास्त दिवस पण नाही काढू शकत ऊन वगैरे काही नाही ना पाण्यात जास्त दिवस राहू शकतो नाही तिकडून तो मोर येतो शिरला असेल पाऊस चाललेलं येतात पण ह्यावरच आहे ना जनावर वगैरे कधी ताप आहे ना ते आपले पण जनावर गाई बी सर कुठला माणूस बारीक पोरा बिराम इकडे पटकन दावा झाला परत चढला बिडला तर दुसरा पत्र जीवनाला वरती होतं पॅक करून घ्या समजला नाही कोणाला पटून जाईल दुसऱ्या दिवसा गेला तुम्ही गेला माहिती ना येऊ खाली मी नवीन येऊ का तिथं थांबतो त्याला काडी तुझ्यावर खेचतो मी काडी तुझ्यावर खेचतो तुझ्या हातात बॅग पण आहे ना बाई बरं तू एका हातात एका बॅगीत एका सापाला नाही उचलत काय बोलतो ऐकणार रे मी आधी बघा ऐकते नाही तू हो वंडर नाही भाऊ काय एवढी काही तुला बोललो ना मी बी येतो खाली ते काही टेन्शन नाही व्हिडिओ काढू याच्यात आहे स्टिक फेक ना त्याचे टोकर घेतले स्टिक घेतले पाणी रे तुला टोकर त्यांच्यावर द्यायला लागेल हे होतो असं आहे ना असं तेवढं त्याचं पाहायचं अडकवलं तुम्ही लोक दुखला आता पाय नको पकडून फक्त रशी पुढे धरतो हलवली नवीन रशी हलवली पुढे धरतो तेल नको ठेवू रशी रशी टाईट कर नाही एकदा नवीन थांबतो काय मिनिटं कोपऱ्यात गेला साईडलो साईडलो एक 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 दीड महिन्यात असेल फक्त लय एक महिन्याचा त्याला काढला कोणी धाबा आज गरज येतो पिल्लाच आहे फोटो देतो तर नाही ना झुम करून काढलाय ना फोटो स्टार्टिंगला काढलाय
मित्रांनो एवढ्यात हा पायथन आपण शिरगाव येथे रेस्क्यू केलाय आणि मुरबाडी नदीवरती रिलीज करतोय. घाई आहे खूप म्हणून जास्त बोलत नाही आपण, पण तुम्ही हे पाहू शकता जलपर्णी, फॉरेस्ट आणि प्रशासन कोणाचं त्याच्यावरती लक्ष नाही आहे. पायथननं खाल्लेलं होतं काहीतरी, त्याने उलटी केलेली आहे. साहजिक आहे की तिथे अडचणच अशी होती. पाहू शकता तुम्ही बेबी आहे, जवळ येशील जरा. बेबी आहे, जास्तीत जास्त 2.5 फूट असेल, पण लोकांना तो खूप मोठा वाटला होता. त्यांचा अंदाज होता की 5-5.5 फुटाचा असू शकतो पायथन, पण खूप लहान आहे. आणि हा त्याने कुठला तरी पक्षी खाल्लेला आहे. सगळं पचलेलं आहे, थोडंसंच काहीतरी राहिलेलं आहे. म्हणजे त्याला न्यूट्रिशन पाहिजे तेवढे मिळाले असतील, तरी पण हे पण उलटी करायला पाहिजे नव्हतं. हरकत नाही आहे, त्याचा जीव वाचलेला आहे. पुढे तो शिकार करू शकतो. भेटूयात पुढच्या रेस्क्यू.